भैरवनाथ पायदिंडी सोहळ्याची जय्यत तयारी. 500 महिला वारकऱ्यांना साड्यांचं वाटप. वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा. भानुदास कोतकर. केडगाव येथे वारकऱ्यांची नियोजन बैठक. 15 जुलैला पंढरपूरकडे दिंडीचं प्रस्थान. भैरवनाथ पायी दिंडी सोहळ्याच्या पूर्वतयारीला वेग आला असून केडगाव येथे वारकरी बांधवांची नियोजन बैठक उत्साहात पार पडली. यावेळी महिला वारकऱ्यांना 500 साड्यांचं वाटप करून दिंडी सोहळ्याच्या तयारीचा शुभारंभ करण्यात आला. भैरवनाथ पायी दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष तथा मार्केट कमिटीचे माजी सभापती भानुदासजी कोतकर यांनी सांगितलं की गेल्या 35 वर्षांपासून या पायी दिंडीचं सातत्यानं आयोजन करण्यात येत आहे. दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या महिला आणि पुरुष वारकऱ्यांना दरवर्षी विविध प्रकारची मदत केली जाते. यंदाही महिला वारकऱ्यांना 500 साड्यांचं वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला. ते पुढे म्हणाले की 15 जुलै रोजी भैरवनाथ पायी दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून केडगावातून 15 जुलैपासून दिंडीचा पुढील प्रवास सुरू होईल. त्यानिमित्तानं आज केडगाव येथील वारकऱ्यांची बैठक घेऊन दिंडीचे नियोजन, शिस्त, मुक्काम, सेवा, वैद्यकीय सुविधा आणि अन्य आवश्यक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. केडगावला वारकरी संप्रदायाचा समृद्ध आणि गौरवशाली वारसा लाभला असून संत परंपरेची ही परंपरा अखंड सुरू राहावी, वारकरी चळवळ अधिक बळकट व्हावी आणि भक्तिभावाचा संदेश समाजात पोहोचावा या उद्देशानं दरवर्षी भैरवनाथ पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात येत असल्याचेही भानुदासजी कोतकर यांनी यावेळी सांगितलं. बैठकीला मोठ्या संख्येनं वारकरी, दिंडी पदाधिकारी तसेच महिला आणि पुरुष वारकरी उपस्थित होते. टाळ वाजव एकदम. हरिनाथ भगवान की